फेकाफेकी आणि आई पाहिजे या गाजलेल्या चित्रपटातील एका नवोदित अभिनेत्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं। आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने तिने प्रेक्षकांची मने जिंकली होती। मराठी सिनेसृष्टीतील आश्वासक नवा चेहरा म्हणून ती प्रसिद्ध झाली होती। ती अभिनेत्री म्हणजे आराधना देशपांडे। करिअरची आश्वासक सुरुवात होऊनही त्यांना चांगल्या भूमिका साकारायची संधी मिळाली नाही। हळूहळू त्यांनी काम करणे कमी केलं आणि आता कित्येक वर्ष त्या अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत। त्या सध्या कशा दिसतात आणि काय करतात हे आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। आराधना देशपांडे यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती। त्यांनी आंचल की फूल या हिंदी सिनेमातून बाल कलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली। नंतर त्यांनी अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या सत्ते पे सत्ता आणि रेखासोबत खूबसूरत या सिनेमात काम केलं होतं। नंतर त्या मराठी सिनेसृष्टीकडे वळाल्या। आई पाहिजे, फेकाफेकी, रंगत संगत, दे टाळी या मराठी सिनेमात त्यांनी काम केलं। पनाह, सनम हम है आपके आणि बेदर्दी यांसारख्या लोकप्रिय बॉलिवूड चित्रपटांमधील कामांसाठी त्या ओळखल्या जातात। आराधना देशपांडे यांनी अधिकारी ब्रदर्स निर्मित मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या। परमवीर, हॅलो इन्स्पेक्टर, बंदिनी, धनंजय आणि दामिनी या मालिकांमध्ये त्यांनी काम केले। तसेच कौन अपना कौन पराया, खोज, सुहाग आणि सीआयडी यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये त्या झळकल्या होत्या। झी युवावरील प्रेम हे या मालिकेत त्या शेवटच्या दिसून आल्या होत्या। त्यानंतर त्या फारशा कुठे दिसल्या नाहीत। मोहक सौंदर्यासाठी आणि बहारदार अभिनयासाठी त्या ओळखल्या जायच्या। आजही उतार वयात त्या तितक्या सुंदर दिसतात। सध्या त्या अभिनय क्षेत्रापासून लांब असल्या तरी त्या सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात। आपल्या फेसबुक पेजमधून त्या आपल्या फॅन्सबरोबर कनेक्ट राहतात। तर ही होती मोजक्या सिनेमातून आपल्या अभिनयाची मोठी छाप पाडणाऱ्या आराधना देशपांडे यांची माहिती। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी सिनेसृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।